नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आमचे दाजी आदरणीय वसंतरावजी चव्हाण, सर्वांचेच नाव आता वसंतरावजी चव्हाण साहेब घेणार असल्यामुळे मी काही आता घेऊन वेळ घेणार नाही। या देगलूर विभागातून आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी ज्यांनी हा निमंत्रण देऊन आम्हाला बोलवलं ते मोगलाजी शिरसेटवार, सर्व पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि मित्रांनो, हा आगळा वेगळा कार्यक्रम पाहायला मिळाला मला। आमचे महेश पाटील म्हणल्याप्रमाणे महेश पाटील आम्ही कोण्या नेत्यासोबत होतो आपल्या सर्वांना माहिती आहे। त्यामुळे आमच्या काळामध्ये किंवा गेल्या 30-35 वर्षाच्या काळामध्ये असा ऋण व्यक्त करण्याचा कार्यक्रम कधी पाहिला नाही। आता भाषणही कधी करायचं, मोगलाजी अण्णा काहीतरी भुसकाळ टाकण्यासाठी आम्हाला बोलवलं काय असं वाटलं मला। तरी पण अतिशय मी ऋण व्यक्त करतो, आनंद व्यक्त करतो, आभार मानतो की असा हा कार्यक्रम निवडणूक झाल्यानंतर ज्यांनी मेहनत घेतली, गाव पातळीवर असेल, भूतापर्यंत मतदाराला नेण्यापर्यंतचा कार्यक्रम असेल, सभेच्या ठिकाणचं मेहनत असेल किंवा ज्यांना जे काही जबाबदारी दिली होती त्या जबाबदारीमध्ये आघाडीचं उमेदवार म्हणून ज्या प्रामाणिकतेने आपण काम केलं त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि आभार मानतो। मित्रहो, ही लढाई आपली सोपी नव्हती। तुम्हालाही वाटलं की कोण येते पुढे कोण नाही, तुम्ही बी भुसकाळात पडल्या होत्या, संभ्रम निर्माण झाला होता, काँग्रेसला उमेदवार कोण येईल, काँग्रेस कशी राहील, काँग्रेसचा अध्यक्ष कोण होईल। मी माझं भाग्य समजतो की हे मोठे तिकडे गेल्यामुळे माझ्यासारख्या बारक्याचा नंबर लागला। आता आमचाही नंबर कधी लागायचा नाही। तुम्हाला माहित आहे महेश पाटील तुमचा सोयरा आपला म्हणजे अमर राजूर करा ना, बाकी भाषणाचा विषयच नाही। मी भाषण चांगलं करतो हे लोकांना माहीत असताना सुद्धा कधी भाषणच व्हायचं नाही आमचं, त्यामुळे संधीच भेटायची नाही। त्यामुळं ही दांडग्याच्या विरोधामध्ये सर्व मतदार, गरीब माणसाची निवडणूक आपण ही निवडणूक पाहिली। माझं काय वय जास्त आहे, माझ्यापेक्षा सर्व वडीलधारी आहेत, बुजुर्ग आहेत। मी गेल्या 35 वर्षापासून राजकारणामध्ये आल्यापासून असा कार्यक्रम किंवा अशी निवडणूक पाहण्यात मजा कधी आली नाही। ऐकून होतो का त्याची निवडणूक, तेव्हा मला मताचा अधिकार नुकताच भेटला होता, त्यामुळे त्या निवडणुकीचं मला म्हणजे तेवढं काही, पण ही निवडणूक अतिशय लोकांनी हातात घेतली आणि लोकांनी अतिशय भरभरून प्रेम आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेबांवर दिले। आम्ही उमेदवारी निवडत असताना आपल्याला सर्वांना माहिती कधी कोणाला झाला असेल नसेल, उमेदवार निवडत असताना सुद्धा आमच्या समोर प्रश्न पडला काँग्रेस कशी टिकवायची, उमेदवार कोणाला पुढे करायचं। आम्ही सर्वांनी ठरवलं, तेव्हा मी असेल, मोहनअण्णा हंबर्डे असतील, माधवराव जवळगावकर असतील, ईश्वरराव भोशीकर असतील, VR कदम असतील, अब्दुल सत्तार असतील, या सर्व मंडळींनी आम्ही बसल्यानंतर आम्ही ठरवलं आता सध्या सगळ्या सोयऱ्याचं सध्या चालू आहे प्रकरण। सगळ्या सोयऱ्यामध्ये जर कुणाचं जर सर्वांचं घनिष्ठ संबंध असतील तर वसंतरावजी चव्हाण साहेबाचे आहे। आमच्यामध्ये मोठे सोयरे म्हणून आमचे तेच आपले वसंतरावजी चव्हाण आहेत। सर्वांचं नातं आहे, सर्वांचे संबंध आहेत, त्यांच्या वडिलांची पुण्य आहे त्यांच्या पाठीमागे आहे। वडील सुद्धा बळवंतरावजी चव्हाण साहेब जेव्हा या भागामधून आमदार म्हणून निवडून होते तेव्हा मी या कॉलेजला शिकत होतो, तेव्हा काय असं एवढं डिजिटल काही असा विषय नव्हता, गेरून ह्याच्याला लिहायचं होतं, तेव्हा ते काम तेव्हाच्या काळामध्ये माझ्यावर सोपवली होती सोयरे म्हणून। तेव्हा माझं भाग्य असं आहे की त्यांच्या काळामध्ये आमदारकीच्या तेव्हा तेवढं छोटं काम करायला भेटलं। आता जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आज पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची उमेदवार म्हणून वसंतरावजी चव्हाण साहेबांनी झेंडा खांद्यावर घेतल्यानंतर ही जबाबदारी त्यांचंही काम करायचं मला भाग्य मिळालं। आणि आपल्याला सर्व मी भाग्यवान याच्यासाठी म्हणतो
की आपण सर्वांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने साथ दिली आणि म्हणून आज ही निवडणूक आपल्याला सोप्यामध्ये चालली असं सर्वांच्या सांगण्यामधून वाटते. आणि मला खात्री आहे की मी जिल्हाभर वसंतरावजी चव्हाण साहेबांसोबत फिरलो आणि प्रत्येक ठिकाणी एकही बुथामध्ये किंवा एकाही गावामध्ये असं कुठेही ऐकण्यात आलं नाही की आमच्या गावामध्ये मायनस आहे. आपल्याला असं कधीही कुठेही ऐकण्यात आलं नाही. आपल्याला प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येकाने सांगले आमच्या गावात 60 आहे, 75 आहे, 80 आहे, 55 जे काय त्याच्या परीने असेल सांगितलं. तुम्हाला सांगायला हरकत नाही, मी कोणाचं नाव घेणार नाही. पण माझ्या मुलाचा परवा शालांगीचा कार्यक्रम होता म्हणून एका मोठ्या नेत्याला मी आमंत्रण द्यायला गेलो. पहिलेचे संबंध आहेत आमचे द्यावं लागते, त्यामुळे गेलो मी. तिथं विषय निघाला, अरे कसं केलं म्हणाले, मला कसं केलं आम्ही नाही, तुम्ही चुकले म्हणून आम्ही हे समजा घडून आलं, याच्यापेक्षा दुसरं काही झालं नाही. आणि लोकांनी करून आलेत मला, आम्ही कोणी करणार नाही. त्यामुळे वसंतराव चव्हाण साहेबांची तब्येत ठीक नव्हती, कशी झाली, अरे मी मला वसंतराव चव्हाण साहेब माझ्या पुढे पळालेत मुलं. आता जनतेचं साथ, जनतेचं प्रेम, अतिशय उमेदवाराला आपल्याला एवढा जोश आला की त्याची बिमारीचा विषयच नाही हो. त्यामुळं आपलं हे प्रेम भेटलं, हे कदापि आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या कुटुंबातले ते असल्यामुळं आमच्या आयुष्यामध्ये हे तुमचं प्रेम आम्ही कधीही पुढच्या काळामध्ये विसरू शकत नाही. तर ते तर अनुभवी आहेत, त्यांना सर्व आता कुठे सांगितले की पूर्ण जाणीव असणारे आहेत. गरिबाची जाणीव आहे, सामान्य माणसाची जाणीव आहे, सोयऱ्याधाऱ्याची जाणीव आहे, उपकार केलतेची जाणीव आहे. जरी सोयऱ्याधाऱ्या नसला तरी इतर समाज सर्व साथ दिलेला याची जाणीव सर्व ठेवून निश्चितपणाने ते काम करतील. मी जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्यानं आपल्याला सांगू इच्छितो की आपण आताच मागणी रोहिलावर म्हणजे म्हणताना निलमवरने केली की या प्रत्येक तालुक्याला ऑफिस झालं पाहिजे. आमची सुद्धा दाजी मागणी राहील. पहिलेचे दाजी भाऊजी काय केले त्याच्यावर आपण आता चर्चा करून त्याची उजळणी करण्यापेक्षा तुम्ही आम्ही आता काहीतरी वेगळं दाखल तर हे लोक आपल्याला डोक्यावर घेऊन असतील. आणि आपण जर पहिल्याच्याच दाजी भाऊजीचा जर कित्ता गिरवल्या तर त्याच्यासारखं आपल्याला बी मग लोक विचारणार नाहीत. त्यामुळं दाजी माझी विनंती आहे आपल्याला, मी बायलेकीचा आता बायकोचा भाऊ म्हणल्यानंतर ऐकावंच लागते. त्यामुळं जिल्हा अध्यक्ष म्हणून तुम्हाला आदेश देऊ शकत नाही मी, पण बायकोचा भाऊ म्हणून एक नात्यानं की ह्या प्रत्येक तालुक्याला ऑफिस खुललंच पाहिजे आणि सामान्य माणसाचे प्रश्न त्या ऑफिसमधून सुटलेच पाहिजे. ही रास्त मागणी लोकांची आहे आणि या पदाधिकाऱ्याची सुद्धा आहे. आणि त्या ऑफिसमध्ये काँग्रेस पक्षाचं तर राहीलच राहील, पण या आघाडीच्या लोकांनी सुद्धा आपल्याला तनमन धनानं साथ दिलेली आहे. आणि त्यामुळं सुद्धा त्यांना सुद्धा तिथं बोलावून त्यांचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे. आणि एवढंच नुसतं सन्मान म्हणजे चहा पाजून किंवा एखादं शाल घालून किंवा हार टाकून तुम्हाला सन्मानानं आम्ही ठेवणार नाही. आम्हाला जे काही आघाडीमध्ये साथ दिलेले लोक आहेत तुम्हाला निधीसुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये सन्मानपूर्वक तुम्हाला सुद्धा खासदारचा निधीसुद्धा दिला जाईल, हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. आणि आपण महेश पाटील हुशार आहेत, ते आता बोलता 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 एक गोष्ट बोलून गेले. त्यांचा पक्ष धरून ते त्यांच्याप्रमाणे मागले. पण महेश पाटील तुम्ही आम्ही मित्र आहोत, तुमचा काही आम्हाला विरोध नाही, पण काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आमची मागणी आमची राहील, तुमची मागणी तुम्ही करा. राष्ट्रवादीची असतील तर विशेषतः देगलूरमधील शहरातील असतील, ग्रामीण भागातील असतील, या सर्वांचं मी विशेष करून आभार मानतो की एवढ्या मोठ्या मनानं आमचा कोणता प्रचार यंत्रणेमध्ये कुठं आम्ही कमी पडलो असेल, कोणापर्यंत पोहोचवला असेल नसेल, कोणाला काही रसद पोहोचली नसेल, रसद म्हणजे जे काही पोलचीट कोणाला पोहोचलं असेल कोणाला नसेल, किंवा जे काही यंत्रणा असेल कमी जास्त दाबली असेल, तरी पण आमच्यावर कोणी अजून रुसून फुगून कोणी मला फोन केला नाही म्हणजे मी भाग्यवान याच्यासाठी समजतो. आता निवडणुका म्हणल्या रुसवे फुगवे हे सर्व येतात, मुद्दाम याच्यासाठी बोलतो की आपल्याला निकाल तर लागायचंच आहे. हृदय याच्यासाठी व्यक्त करतो की कोणीही रुसलं नाही. आपण स्वतः उमेदवार समजून प्रत्येकानं जिद्दीनं चिकाटीनं एक प्रेमाखातर वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या एक प्रेमाखातर अतिशय मनाभावनेतून प्रत्येक माणूस, आज पदाधिकारी आपण तर प्रमुखच आहात, पण प्रत्येक माणूस धनानं मनानं झटला, कोणाजवळ धन असेल त्यानं धनानंही झटला असेल, पण त्या सर्वांचे काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी पुनश्च
आभार मानतो आणि हा आगळा वेगळा कार्यक्रम ठेवण्यामागे जो उद्देश अजिबात आत्तापर्यंत असाच कार्यक्रम झाला नाही, जिल्ह्यात झाला नाही. आता मोगलाची 66वारांनी आता रस्ता पाडला, आता मोगलाची 66वार तुम्ही घेतल्या, आता आम्ही तर जावायच होईत आमचे, आम्हाला तर आता मुख्याला घ्यावाच लागतात. हे सोडतच हे तुम्ही रस्ता पाडून दिले आणि हे मोगलाची 66वार बी माझ्यासाठी थोडं लहानच आहे. लहान माणसं हे करामती असतात आणि त्यापैकी मी बी आहे, सांगायला काही गरज नाही. त्यामुळं प्रत्येकाला वाटलं अशोक चव्हाणचा खास होता आहे ना, अगलातला बगलतला होता, हे जाते काय की वाटलं बरेच लोकांना. पण मी गेलो नाही. आम्ही दाजीला शब्द दिला, दाजी सोबत म्हणजे वसंतरावजी चव्हाण साहेबांसोबत राहायचं ठरवलं. आणि आताही सांगतो तुम्हाला, पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला समोर समोर येणाऱ्याला पदं भेटायचे, काम कोण करत होते दुसऱ्याचे पदाधिकारी समोर बसलेले काम करायचे, पदं तिसरेच घ्यायचे, मलिदा चौथेच खायचे, हा प्रकार चालायचा. दाजी तुम्हाला माझी विनंती आहे हात जोडून, असा प्रकार सर्व बंद करून थोडंसं आता वेगळ्या पद्धतीने आपल्याला राजकारण समाजकारण करायचं आहे. आणि त्यासाठी आता आम्ही कटिबद्ध आहोत. आणि मी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की उद्याच्या पदं देत असताना सुद्धा सन्मानपूर्वक जे जे काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन इमानदारीनं काम केले आणि त्यांना निश्चितपणानं पदं दिल्या जातील. आणि एवढंच नाही, आघाडीचे असले तरी आमच्या पक्षाचं मी बोलतोय आणि निश्चितपणानं दिल्या जातील. अजून काही लोकांना अजून मनामध्ये शंका आहे, उद्या तुम्ही निवडून आले की तेच पुढे येतात म्हणून सांगून आले, त्याला आता थारा राहणार नाही. दाजी तुम्ही देऊ नका, तुम्हाला हात जोड म्हणजे सर्वांच्या वतीने साहेब गद्दार आहे मला माहित आहे वसंतरावजी चव्हाण साहेबांचा स्वभाव, आता आमचंच नातं असल्यामुळं आम्हाला माहित आहे. वसंतरावजी चव्हाण साहेब सुद्धा आता जे गेले ते जाऊ द्या, ते राहिले त्यांना सांभाळायचं काम आता वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून पुढीलच्या काळामध्ये निश्चितपणानं केल्या जाईल. आणि काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून जे जे काही माझ्याकडे जबाबदारी आहे ते निश्चितपणानं पाळल्या जाईल, हे आपल्याला आजच्या या निमित्तानं सांगू इच्छितो. दुसरा, आजचा हा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य चांगला समाधानकारक कार्यक्रम झाला. पण काही कार्यक्रम म्हणल्यानंतर थोडंसं कमी जास्त होते. मोगलाजी अण्णाला सुद्धा मी जाहीर सांगू इच्छितो, मोगलाजी अण्णा तुमची धडपड काँग्रेससाठी आहे, वसंतरावजी चव्हाणांसाठी आहे, आमच्यासाठी आहे, म्हणजे पक्षासाठी आहे. तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पण हे करत असताना आपण सर्वच या भागातल्या ग्रामीण भागातल्या लोकांना थोडंसं विश्वासात घेऊन सांगून जर केलं तर पुढील कार्यक्रमसुद्धा चांगले होतील. आणि तुमच्या या कार्यक्रमाला कोणाचाही विरोध नाही, राहणार नाही. त्याचं कारण एक आहे की तुम्ही चांगलं काम हातात घेतलं, असं काम कधी कोणी घेतलंच नाही. त्यामुळे तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मोगलाजी अण्णा तुम्हाला लाख लाख आमच्याकडून धन्यवाद. की आम्हाला तुम्ही आगळे वेगळे कार्यक्रम करता मी ऐकून होतो, तेव्हा आमचा काही नंबर लागतच नव्हता. तेव्हा तुम्ही बदकमाचा कार्यक्रम घ्या, हे घ्या, अमर भाऊला बोलवून त्याचा सार काढून त्याचा सत्कार करा, आमच्या पुढे. त्यामुळे तुम्ही आता आमची आठवण करून आम्हाला बोलवलात वसंतरावजी चव्हाण साहेबांसोबत जिल्हा अध्यक्ष म्हणून, त्याबद्दल तुमचा एक भेटमुगरेकर कुटुंबियाकडून म्हणा, वैयक्तिक माझ्याकडून सुद्धा लाख लाख तुमचे आभार मानतो. असाच कार्यक्रम असाच घडवून द्यायचा. हे या तालुक्यातली शहरातली काँग्रेस आपल्याला भक्कम करायची आहे. आघाडीचा पाठिंबा घेऊन ज्या ज्या निवडणुका पुढे येतील, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ज्या ज्या निवडणुका आता समोर जायचं आहे आणि त्या त्या निवडणुकीला या आघाडीचा पाठिंबा घेऊन आपल्याला ही आघाडी आता कायमची टिकून ठेवायची आहे. आता याच्यामध्ये आता दुमत करायचं नाही, सर्व शक्ती आपण एकत्र येऊ. फार मोठे लोक समोरचे आहेत, आपल्यासारख्या गरीबाला टिकून देत नाहीत ते. त्यामुळे आपल्या छोटी शक्ती जर आपली एकत्र आली तरच आपण तिथं टिकू शकतो. हेही मनामध्ये आपल्या सर्वांच्या जाणीव ठेवा. आणि सर्व कार्यकर्त्यामध्ये मतभेद कुठलेच न येऊ देता, आता आपल्यामध्ये सुद्धा मतभेद करण्याचा प्रयत्न ते विरोधक करण्याचा सुरू करतात. आता निकाल लागल्यानंतर दुसरंच बोलायला सुरू होते. त्यामुळं कोणीही कोणाचं मनावर न घेता आपण सर्वांनी एक कुटुंब म्हणून आपल्याला वागायचं आहे, राहायचं आहे. काँग्रेस पक्ष आघाडी हे कायम टिकवायचे आहे, ठेवायचे आहे. आणि याच्यामध्ये कुठंही आता आघाडीमध्ये बोलायचं असेल तर महेश पाटील तुम्ही म्हणल्यासारखं आता आघाडीमध्ये बोलायला आम्ही तुमच्यासोबत आहोतच आहे. तुम्हाला आता 2-4 काही जमा करायचा काही विषय नाही, आता कोणाला बोलायचा विषय नाही, कोण्या नेत्याला विचारायची गरज नाही. आता नेते आम्हीच आहो, कार्यकर्ते आम्हीच आहो, तुमचे आम्हीच आहो, तुम्ही आमचे आहो. हे नातं आपल्याला कायमचं टिकवायचं आहे. आणि त्यासाठी आपण आता कुठलंही दुमत कोणाच्या मनामध्ये बाळगायची आवश्यकता नाही. मोगलाजी अण्णाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की असेच कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घडावं, करावं आणि आपली एकजूट कायम ठेवावी.
तुम्हाला सुद्धा म्हणजे हात जोडून कळकळीची विनंती आहे की काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा आम्ही फार शून्यातून आलेले माणसं आहोत. त्यामुळं आमचा कोणी वाली काँग्रेस पक्षाचा अध्यक्षाचा आता मी काय म्हणजे काय वडील काय मोठे किंवा कोणी हे नव्हते. त्यामुळं काँग्रेस पक्षात टिकवण्यासाठी सुद्धा तुमचं सर्वांचं सहकार्य अतिशय अपेक्षित आहे. आणि मला खात्री आहे की माझ्यासारख्या लहान माणसाला सांभाळून घ्याल आणि काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता मनानं झटा. तुम्हाला धनानं मी म्हणणार नाही, पण मनानं झटा. बाकी व्यवस्था काय करायचं ते बघू, पण तुम्ही काँग्रेस एक जीव करून काँग्रेसची ताकद पूर्वी जी होती, आपले मोठे नेते गेल्यानंतर सुद्धा छोटे छोटे कार्यकर्ते काँग्रेस कशी टिकून ठेवतात हे उदाहरण देगलूरमधून सुरू झालं पाहिजे, ही अपेक्षा काँग्रेसचा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आपल्याकडून व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं, त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचं, भीमशक्तींचं, आमच्या मुस्लिम बांधवाचं, विविध संघटनेनं ज्या ज्या काही संघटना आम्हाला पाठिंबा देईल त्या सर्व संघटनेचं काँग्रेसचा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचे ह्या निवडणुकीमध्ये काम चांगल्या पद्धतीने केलात, तुमचं कौतुक करतो, आभार मानतो. आणि मला जिल्हा अध्यक्ष म्हणून या कौतुकाच्या कार्यक्रमाला, या ऋण व्यक्त करण्याच्या कार्यक्रमाला मला बोलावला, त्याबद्दल मोगलाजी अण्णाचे आणि आमच्या काय कैलास एसगे यांचं सुद्धा मी विशेषतः आभार मानतो. आपण सर्वांनी ही टीम कायमची टिकून ठेवावी, ह्या टीमला दिष्ट लागू नये एवढीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.